अधिक मासाचा आज आपण अध्याय 18 पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण 18 अध्याय झालेले आहे आणि 29 अध्याय जे आहेत आपल्या चॅनलवर येणार आहेत. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. जय जयाची मंगलधामा, मंगल नाम तुझे आत्मया रामा. चराचर फल किंत द्रुमा, नामा अनामातीत तुम. हे अमंगळ हे माझी काया, मंगल नाम तुझे हे रघुराया. मंगल जननी दुहिता प्रिया, करी छाया कृपेची. तव कृपांबळे समस्त, वदेन म्हणतो समग्र ग्रंथ. तो सिद्धी पाववी समस्त, ठेवी वरद हस्त शिरी माझ्या. ऐका श्रोते जन सादर, मल महात्म्य परिकर. लक्ष्मी नारायण संवाद थोर, भावे साचार परिसिजे. पूर्वी मेरुगिरीचे दक्षिण पारी, विद्याद्री पर्वत निर्धारी. नर्मदा वाहे अमृतमय नीरी, वृक्ष तीरी शोभती. नाना वृक्ष सुशोभित, नारी केळी फळ भारे. लवत तडमाड खर्जुरी शोभत, वृक्ष शोभती नाना परी. तेथे हंस कारंडव चक्रवाके, मयूर चातक बंदके. मूषक नकुळ बिंडाळके, आनंदे देखे खेळती. तेथे ऋषी समुदाव बरवा, स्नान संधे आराधिती. उमाधवा यक्षगण गंधर्वा ते तेंधवा, आराम रौमी सर्वाते. तेथे भवानी सहित शूळपाणी, क्रीडार्थ येताती तैवनी. ऐसी ते परमशोभित स्थानी, अनुपम्य न वदवे. तेथे भृगु नामे एक नगरी, परमरमणीय परी. सदा वास्तव्य अमरपुरी, तप आदरे करिताती. तव तया नगरी एक ब्राह्मण, भृंगु वश्यज सकुलीन. वेदाध्यायी परम निपुण, ज्योतिषी पूर्ण सिद्धांती. नामा तया कुळ शर्मा, जाणे सर्व धर्म अधर्मा. तयाची भार्या उपरमा, कुशावती नाम तिचे. तिच्या उदरी कन्या रत्न, प्रसवली ते गुणी निधान. रूपे परम लावण्य, नाम जान मेधावती. एकुलती एक वंशस्थळी, अति सुंदर रूपागळी. उनी तिच पुढे नैषद बाळी, बहु आगळी चतुरपणे. ओठ जिचे अति आरक्त, गौरांगी शोभिवंत. सिंहाकृती कोटी शोभत, मृग नेत्री गजगामिनी. प्राप्त होता 16 वर्षे, कूच चमकती जंबीरा. ऐसे पीतवर्ण साजिरे सरसे, देखता मानस संतोषे. जपिये विसरले जपा, पाहता जेचे स्वरूपा. वीर्य ढळे शनार्धे, ऐसी ते लावण्याची ज्योती. पाहता नेत्र तटस्थ होती, पिता अवलोकिता ते प्रती. झाली उपरती मृगांक, मग पितयाने वर विचार. करिता झाला साचार, पद्मनाभ एक द्विज कुमार. अति सुंदर सुलक्षणी, वेदशास्त्र संपन्न होती. मान्यता विशेष सर्व ठाई, घटितार्थ पाहून ते समयी. तिथीनी क्षयोपे केला, सालंकृत कन्यादान. करून अर्पिले कन्यारत्न, 4 दिवस सोहळा संपूर्ण. ब्राह्मण भोजन यथाविधी, काही 1 दिवस शूरमंदिरी. राहिलेसे ते सुंदरी, उभयंता प्रीती पडी भारी. न सोडती एकामेका,
क्षण एक वियोगे व्यथा सहन होईना उभयंता तव दैवयोग विचित्रता न सोडती सर्व थाकवनते एकदा नर्मदा तीरी विप्रकुमार जल क्रीडा करिता निर्भर सानिध पातला एक मगर नेला ओढुनी पातळा तेरे होता जो समुदाव हाहाकार करीती जो सर्व ग्रामवासियांनी घेतली धाव मात जाणविली पितयांते वक्षस्थळ तडिती माता पिता श्वसुराहित धावली कांता शोक करीती माता पिता हा जगन्नाथा केले काय मृतिका घेऊन वंदनी घाली तसे ते कामिनी शोकवर्णिता उलपा हे धरणी कवीची वाणी कुंठित म्हणे आहा देवा जगन्नाथा कोठवरी भोगू वैंधव्य व्यथा जन म्हणती हे ललना आता करील काही नेनवे म्हणेल बुडाले माझे जहाज ओस पडली माझी सेज सौभाग्य गंग झाले आज बोलू गुज कवनाते ऐसा विलाप करिता ते कांता पिता सावरी ते तत्वता परी न सोसवे दुःख अवस्था सावरून पिता धरी बळे पाहा नाही कोणी कोणाची अवघी सांगाती सुखाची वेळ येता मृत्यूकाळींची अंती ऐकलाची जातसे या लांगी सज्ञानजनी प्रवर्तारे आत्मसाधनी सुटे काळ भयापासुनी ऐसे जनी वर्तावे कवनाची माता कवनाचा पिता कवनाची कांता कवन दुहिता बंधू भगिनी हे तत्वता आप्त सोय रे समग्र कवन नाही कोणाचे अंती जाणे लागे नेमाचे या लांगी सार्थक जन्माचे करा साचे बापानो पहा प्रवाही बुडाला विप्रकुमार तया ते टाकून परिवार परत झाले येरायेर लहान थोर सर्व ही ऐसे लोटता बहुत दिवस वैधव्य दशा सतीस जिताची मृत्यू श्रेयस भोगिता वैधव्यास जानपा दिवस न लोटेची सर्वथा न सरे वैधव्याची व्यथा आयुष्य ही न सरेची तत्वता मरण अवस्था संती ते तव एका काळी ते सुंदरी स्नानार्थ पातली नर्मदा तीरी तेथे पुराण श्रवणी क्षणभरी अवकाशे बैसली असे तेथे निरोपण निघाले मळ महात्म्य पुण्यागळे स्नानदान करिता एक वेळी प्राप्त सोहळे वैकुंठी ऐसा विश्वास धरुणी अंतरी गृही पातली ते सुंदरी मग मृदू वचने प्रार्थना करी ते अवसरी पितयाची म्हणे ताता एक वचन वैंधव्य व्यथान लोटे जाण तरी उपाव करू कवन सांगा मज लागून स्वामिया ती ते पाहून दुःख भरित पितास नेसरी अश्रुस्रवत
म्हणे बाई एकमात करी व्रत मल महात्म परिसंपूर्ण भरत आला मास उर्वरित राहिला एक दिवस तरी तू आचरे स्नानदानास मौन नक्तास आचरावे उपरी करू उद्याप्यान यथाविधी ब्राह्मण सतर्पण केलिया घडे महापुण्य संत्य जान शुभानने जैसा संपूर्ण ग्रंथन ऐकता शेवटील अध्याय ऐकता फळ लांधे हो तत्वता संपूर्णता प्राप्त होय तैसेची हे व्रत जाण करी तू एकची दीन मनोरथ पुरविता भगवान श्री जनार्दन दयाळू. ऐसी ऐकता पितयाची वार्ता बहुत हर्ष भरीत तै दुहिता प्रातकाळी स्नानार्थ तत्वता नर्मदा तीरी पातली संकल्पयुक्त स्नान सारुणी परतली स्वगृहा कामिनी मग सत्पात्र विप्र बोलावुनी बैसे भामिनी पूजते त्रयनी दिन दशक देख अपोप केले सुरेख घृतसहित शर्कराश मिश्रित कास्य पात्री संपादी कुंभघट स्थापुनिया पूजन करी लवलाह्या चित्त भावार्थ धरुनिया विप्रवर्या अर्पितसे दक्षिणे सहित वस्त्र अलंकार द्विजा पूजिते सुंदरा मग मौन्य करुणी निक्त विचारा सर्वेक्षरा भजतसे स्वपंक्ती विप्रभोजना सारी ती झाली ते ललना प्रातकाळी उद्यापना पिता जान करवितसे षडश अन्य निपजवनुई घृत पाचित पायसांनी द्विजा बैसवून भोजनी दक्षिणा दानी विधियुक्त यथा काळे फळे अनुनी ब्राह्मणा ते अर्पी दक्षिणा दानी ओटी भरून सुवासिनी नमस्कारुनी बोळवीत ऐसे उद्यापान करुणी भावार्थ बळे प्रसन्न शूळपाणी विमान आले स्वर्गीहुनी शिवगणी मंडित पै घंटारव होता अपार माझी शिवगण आणि किन्नर वादे वाजती अपार सुरवर तटस्थ ठेले ऐसे विमान उंतरता भुतळी दिव्य रूप केली ते बाळी सर्व देखता उद्धरून गेली आश्चर्य सकळी पै केले उद्धरती एकदिनीचा व्रत प्रभाहो तात्काळ उद्धरली पाहा हो ऐसा कृपाळू लक्ष्मीना हो लीला लाग हो दाखवितसे असो ते विप्रसुता शिवाजवळी नेली तत्वता येरी चरणी ठेवून माथा विश्वनाथा नमियेले नमस्कारुन पर्वती ते स्तुती वाते प्रवर्ते स्तवनाते जोडुनिया बंद हस्ते मुखी गर्जे नामघोष जय शंकर सदाशिवा कर्पूर गौरा उमाधवा भक्तवरदायक प्रिय माधवा सोडिले भवा पासुनी म्हणे उदारात्रिय नाना खंटवांगधरा व्याळभूषणा वृषभध्वजा भक्तपाळना निक्रंदना दयानिधे मी तव मतिमंद अपराधी कृपा सागर तू दयानिधी देऊन पूर्ण कृपा औषधी भव भया व्याधी निवारली ऐसा स्तुतिवाद करुणी मस्तक ठेविला शिवचरणी संतोषयुक्त झाली भवानी देखून नैनी ते
निरखून पाहे भवानी तव कुंकुमहीन वंदनी. म्हणे धवर रहित हे कामिनी जानवले मनी जगमनमाते. मग आश्वासून येते सानिध्य बैसविली निरुते. नाना उपभोग सोयोचिते पूर्वी भरिले ते भवानी. ऐसे लोटले कित्येक दिवस तव एक दिवशी श्रीनिवास. शिव भेटीस अनयास कैलासा पै आले. नमोनिया कैलास राना एरा एर करुणी हास्यवदना. देऊनिया अभ्युत्थाना रमा रमना बैसविले. स्वागत पुसुनी सकळ वाराणसी चालले तत्काळ. विमान रूढ ते वेळे भवानी सहित निघाले. सवे घेतली मेधावती काशीपुरा पावली त्वरित गती. अनुपम्य रचना ते स्थिती देखून मनी आनंद. म्हणून आनंदवन म्हणती अमृतवहिनी भागीरथी. जे त्रिफतगामिनी विख्याती जन तरिती बिंदू मात्रे. तेथे वास्तव्य नीलकंठ करिता झाला वरिष्ठ. केशवराज दैवत श्रेष्ठ स्थापी नीलकंठ आदरे. तव तेथे अकस्मात मेधावती देखती झाली पार्वती. खेद खिन्न वैधव्यस्तती सती म्लान वदने देखली. मग प्रार्थने विश्वनाथा म्हणे हे सती वैंधव्य वथा. न साहेजी सर्वथा निवारी कृपावंत हे. भोळा उदार कर्पूर गौरम देता झाला अक्षयी वर. अक्षयी सौभाग्य अपार होऊ शंकर बोलिला. तै पासुनी नाम जान मंगळा घोरी ठेवी त्रिनयन. दिधले अक्षयी भुवन स्थापिले जान वारणशिये. ते पासुनी नाम विख्यात म्हणती मंगळा गौरी सत्य. जन यात्रेसे जाती नित्य घेती दर्शन आदरे. इतर देशीचे यात्रेकरी जाती ते नमिती मंगळा गौरी. हे प्रचिती अद्यापवरी सर्वत्र नेत्री देखती. ऐसी ते मेधावती विप्रदुहिता. एक दिनी व्रत अंचरता वैंधव्याची निवारुणी व्यथा. अक्षयी सौभाग्यता जे झाली. ऐसे हे मल महात्म जान लक्ष्मीती सांगे जनार्दन. तेची प्राकृत भाषा श्रोते सज्जन करोत श्रवण आदरे. शास्त्र प्रचिती साक्षीभूत मनी धरुणी शुद्ध भावार्थ. भावे आचरावे हे व्रत सर्व आगाध न सोहे. शिवपुराणाची ही कथा पद्मपुराणी असे तत्वता. तेची प्राकृत भाषे तुम्हा आता श्रवण पंथाने वेदिली. तया मंगळगौरीचे दर्शन मंगळ होती सर्व ही जन. शंकर गौरी तुटस्मान होय कल्याण सर्व ठाई. तरी नर अथवा नारी बाळ अथवा वृद्ध सुंदरी. लाभ सारिखा सर्वापरी व्रत निर्धारी अंचरता. इति श्री मलमहात्म ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित 18 अध्याय. गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु. इति 18 अध्यायम संपूर्णम. तर मंडळी असेच पुढचे अध्यायसुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुमचा हा अधिक मासाचा जो पर्वकाळ आहे तो अजिबात गमावू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा.